छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वामी विवेकानंद उद्यान टीव्ही सेंटर येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून दीप उद्यान करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये प्रेझेंटेशन देण्यात आलं। दीप उद्यान म्हणजे संध्याकाळी विद्युत रोशनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळण्याच्या वस्तू असतील किंवा अतिशय चांगल्या तऱ्हेने बटरफ्लाय, फ्लावर्स, वेगवेगळे ॲनिमल्स आणि पियानो, संगीत, वेगवेगळे आयटम्स, असे 400 पेक्षा जास्त आयटम्स एकत्र आणून संध्याकाळी टुरिझम वाढावं म्हणून हा दीप उद्यान आपण सुरू करण्यासाठी केंद्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि बेसिल कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आले होते। त्यांनी महानगरपालिकेला प्रेझेंटेशन दिलं। महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी जागा रिझर्व आहे आणि त्या जागेवरती पाहणी करून साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हा दीप उद्यान व्हावा म्हणून काम चालू होणार आहे आणि यामुळे रात्रीच्या वेळेस नक्कीच या शहरामध्ये जो टुरिस्ट येतो त्याला पाहण्यासाठी एक चांगली जागा असणार आहे। सर, हा जो उपक्रम आहे हा महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणार आहे का भागीदारीतून राबवला जाणार? हा प्रकल्प पूर्णपणे महानगरपालिकेतर्फे राबवला जाणार आहे। महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मदत मिळणार आहे आणि महानगरपालिकेची मालकी राहील। फक्त इलेक्ट्रिकल मेंटेनन्स जे आहे म्हणजे महानगरपालिकेला मदत म्हणून हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। त्याचबरोबर हा प्रोजेक्ट सेल्फ सस्टेन व्हावा म्हणून 70 किलोवॅट जी इलेक्ट्रिसिटी लागते ती इलेक्ट्रिसिटी सुद्धा तिथं सोलारच्या माध्यमातून बनवण्याचा ठरवलेलं आहे। सर, एका वर्षापूर्वी तुम्ही घोषणा केली होती, त्याच्यानंतर आता कामाला सुरुवात झाली, पुढे किती दिवसात होईल आणि अपेक्षा? एका वर्षापूर्वी घोषणा केली होती, पण त्यावेळेस आम्ही ग्लो गार्डन या नावाने टेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढलं होतं। ग्लो गार्डनचं टेंडर आल्यानंतर जे पेपरला जाहिरात आली आणि काही लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं। नंतर आम्ही नमो शायनिंग गार्डन या नावाने नाव द्यावं का याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन केलं म्हणून आता दीप उद्यान या नावाने आपण दीप उद्यान संभाजीनगर या नावाने आपण आता हे टेंडर काढलं। वर्क ऑर्डर झालेली आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व लोक आलेले आहेत। सर, वृक्षतोड होणार का याच्यामध्ये एकही वृक्ष तोडू नये। जो वृक्ष आहे त्याला उलट लाईट करून त्याचं संरक्षण करून संगोपन केलं पाहिजे। त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट देऊन आकर्षक असं लाइटिंग करावी असं आम्ही सूचना दिली आहे। एकीकडे आपण दीप उद्यानाची संकल्पना मांडलाय, तिला पूर्णत्व, दुसरीकडे सिद्धार्थ उद्यानाची दुरवस्था आहे आणि एका महिन्यापासून ते बंद आहे, कसं बघायचं याकडे? सिद्धार्थ उद्यान बंद होण्याचं कारण त्यामध्ये दुर्दैवी 2 नागरिकांचा अंत झालेला आहे। तर अशा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रिस्की गोष्ट कुठलीच नाही आहे म्हणून हा वेगळा प्रश्न आहे, तो वेगळा प्रश्न आहे आणि सिद्धार्थ उद्यान चालू व्हावं म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत। सर, इलेक्ट्रिसिटी शहरामध्ये 8-8 तास वीज जाते, कसं दीप उद्यानाचं? ते तुम्हाला कल्पना नसेल, 8 तास वीज जात होती, आता जात नाही आहे। आणि तुमच्या कुठल्या भागात जर कुठे वीज जात असेल तर मला सांगा, मी MSEBच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुमच्या घराकडे पाठवतो, कसं त्याचं काय फॉल्ट असेल तर काढायला होतो। याच ठिकाणी काही दिवसापूर्वी मनपाने तिथं गुलाब उद्यान मोठ्या प्रमाणात, गुलाब उद्यान आहेच ना, पण त्याची परिस्थिती कशी येत आहे? मी सुद्धा परिस्थिती पाहिलेली नाही, पण गुलाब उद्यान मला माहीत आहे। असीम गुप्ता असताना, मी महापौर असताना गुलाब उद्यानची कल्पना आली होती आणि ते गुलाब उद्यान आहे पण त्याची